तर आज या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. शोविश हाल म्हणून गाव आहे इथे. आता वायब्लिंगच्या स्टेशनवरती आहे. ही आहे ती ट्रेन मधलीवाली. अशा ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे शोविश हॉलमध्ये. आणि तिकडे जायचं. आणि ह्या जागेची वाईब थोडी ब्लॅक फॉरेस्ट सारखीच आहे. भारी गाव, एकदम क्यूट टाऊन आहे. जास्त गर्दी नाही, काय नाही, आणि एकदम ऑर्गनाइज्ड. हा आहे सर्वात जुना ब्रिज आहे हा. एकदम कन्स्ट्रक्शन एकदम जुनं. त्या शेजारीच नवीन बिल्डिंग पण बांधले. थंडी असते ना? कूट कूट मस्त आहे रे. मी एका पलीकडच्या साईडला गेलेली आहे. मस्त आहे हा. एकदम जुनं गाव आहे. एवढं डेव्हलप नाही वाटत आहे मला, पण मे बी असं पण शकतं, माहिती नाही. आताशे एक पॉट बघितला. हां, अजून सेंटरला गेलो नाही. हे एवढं जुनं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इतकं हायली मेंटेन केलं यांनी. बेस्ट आहे. आणि इतकी शांतता इथे. रोडवरती आम्ही ते, पण मला असं वाटतं खूप मोठ्यानं बोलतोय मी. 1633 त्याच्यासाठी असेल काय माहिती. हे घर तर मस्त आहे, मला खूप आवडलं. एवढं जुनं आहे. आणि 1633 मधलं कन्स्ट्रक्शन. 1633 काय असेल इथे. आणि हे काय कळालं नाही, घराचा प्रकार आहे काय काय कळालंच नाही. बेस्ट आहे. आणि इतके रोड छोटे, आणि हे सेंटरला आहे. स्टार्ट मेटे घेतलंय. शॉन्डर तरी पण बऱ्यापैकी मोठा आपला शॉन्डर. प्रायव्हेट जेट असं सारखं आहे ते. हां, प्रायव्हेट जेटच आहे. मस्त दिसतंय ना. केवढी छोटी गल्ली बोळ, पण इतकी. हो. ठीक आहे. पण म्युझियम वालीच जागा आहे, अख्खं गावच म्युझियम. हां, मग बाहेरच आहे, त्यात काय वादच नाही. यार मी ओव्हर एक्झॅजरेट करतो ही गोष्ट, पण इतकी बेस्ट आहे ना. इतकं हळू बोलावं लागतं मला. मेन रोडवरती आम्ही, आणि एकदम हळू बोलावं लागतं मला. एवढी शांतता आहे. केवढी जुनी बिल्डिंग आहे बघी. ही आहे शोविश हालच्या सेंटरमध्ये आलेला होता. जायचं वरती. एक नंबर आहे. चल, आधी इन्फॉर्मेशनच्या ऑफिसमध्ये जायचं. हां, तिथे जाऊ. तुमच्यावर काय काय इन्फॉर्मेशन. आमरस कलर. अरे माखी. हे एवढ्या छोट्याशा गावाचं टुरिझम ऑफिस आहे. इथलं काय फेमस आहे, इथं काय मिळतं, इथले कप्स. इथं टुरिझमला इतकं इज्जत दिली जाते. हे इथलं एक वन ऑफ द टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहे सिटी सेंटरमध्ये. टुरिस्ट इन्फॉर्मेशन ते डेकोरेट केलेलं आपण फोटो बघितले, कसं बाहेर दिसतं ते. हे एवढं स्टीप आहे ना, असं नॉर्मली बघून कळणार नाही हे किती स्टीप आहे. पण हे
पायऱ्या खूप स्टीप आहे, ते खूप उंच वरती आहे आणि तुम सगळं वरतून गाव मे बी आधीच्या टाईमला एवढंच घरं असतील आणि ती गल्ली पण एक नंबर दिसते. एक मिनटं. ओ डॅम. असं वाटतं ओल्ड स्कूल मूवी असतात ना यांचे हॉलिवूडवाल्यांचे, तसं दिसतं त्याच्यामध्ये ते. तर आमचा लंच ब्रेक झालेला आहे आणि आम्ही सिटीमधून बाहेर पडणार आहे. त्याआधी व्ह्यू दिसलेला आहे आम्हाला मस्त. आणि तसंच हा टी व्ही चॅनल आमचा मस्त शाळा असतं ना, तर पक्षी होतं तिथं असं. ठीक आहे. कैमरामैन मेघना के साथ जितेंद्र आटकेकर. ते घर जे आहे ते एकदम उंचावरती असं वाटतंय, मोस्ट प्रॉब्लेम उंचावरतीच असं होते. कसं ते मला भारी वाटतं घर आहे बघ की. कुठलं येलो कलरचं मॉडर्न आहे ते, मॉडर्न टेक आहे. नो चेंजेस, नो फ्युचरिस्टिक घरं किंवा मॉडर्न घरं वेगळ्या साईडला. इकडे पण जुनच आहे. हे रिसेंट कन्स्ट्रक्शन म्युझियम आहे मला वाटतं ते मेगा. समर्समध्ये ना इथे लोक येऊन बसत असतील. आपण उन्हाळ्यात येऊया परत इकडे. मस्त इथे चादर वगैरे डांगाचे, खायला प्यायला घेऊन यायचं. वांग्याची हां भाकरी वगैरे घेऊन यायची. हां आणू शकतो, त्याला काय. हे मस्त आहे बा. चूल पेटवून नाही देणार इथं. चूल पेटवल्यावरती जाईल पोलिसांकडे आपली कंप्लेन. हे जे छोटे ब्रिजेस आहेत हे या सिटीमध्ये भरपूर आहेत वॉटर क्रॉसिंग करायला. बऱ्याच ठिकाणी असे विंटरबागमध्ये मोठं, पण इथे भरपूर आहेत असे बरेच ठिकाणी. हे पण हे नवीन ब्रिज आहेत सगळे. पाण्याने या गावाला चारों तरफ से घेर लिया है. जोक केला मी. कबुतरांची शाळा भरली वाटतं. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता घरी जायचं टाईम आलेला आहे. इथे आवाज मस्त घुमतो आहे. आम्ही आलेलो आहे ट्रेन स्टेशनवरती. हे जे ट्रेन स्टेशन आहे छोटंच आहे, काही फार मोठं नाही आहे आणि फ्रिक्वेन्सी पण स्टुटगार्टला याच्या कमी देते ट्रेनच्या. ऑलमोस्ट 1 तास किंवा 2 तासाने अशा ट्रेन आहेत आणि एवढंच स्टेशन आहे. बस झालं एवढंच. पण आतमध्ये सिटी मोठी, बसेसला खूप जास्त फ्रिक्वेन्सी आहे ना. का बघत नाही कॅमेरामध्ये तू? हां का बघत नाही आहे? हे टाकणार आहे मी व्लॉगमध्ये. आमची ट्रेन आलेली आहे, पण लवकर निघणार नाही असं वाटतं मला. 6 वाजता निघेल. आत्ता वाजलेला आहेत 5:30.